नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे मी दिवाण आवरायला घेतलेला आहे. चेहऱ्याला फेस पॅक लावलेलं ते पहिले धुवून घेतलं आणि पहा किती पसारा आहे ते. इथे मी एक पडदा शोधत होते पण तो काही मला सापडत नव्हता, कारण तो त्यात नव्हताच मुळे तो होता दुसऱ्या बॅग मध्ये. मग मी तो काही भेटला नाही, हा पडदा भेटला, हा लावून घेतला. आणि हे जे साईडचे जे आरशाचं जे ते वॉल पीस दिसत आहे डोअरचं, तर ते मी घरीच बनवलेलं आहे. आणि हे जे आहे ते आईने बनवलेलं आहे. हे पहा, इथे माझ्या कॉलेजचा TC आहे, तो असाच ठेवलेला. मग ते मी पाहून मग ह्यांनी व्यवस्थित कपाटामध्ये ठेवून दिला. नंतर हे छान पैकी जे तोरण वगैरे आहेत आणि हे जे टेबल क्लॉथ वगैरे आहे ते मी पेपर मध्ये व्यवस्थित गुंडाळून करून ठेवून दिलं, जेणे की ते खराब होणार नाही, काचांचं ते घर्षण होऊन ते खराब होणार नाही. हे पहा, हे पण एक वॉल पीस आहे, ते पण आईने टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेलं आहे. इतकं सुंदर आहे की खूप मस्त. सगळीकडे नुसता पसाराच पसारा होता, कारण इतके झुरळ झालेले घरात आणि पावसाचे दिवस होते ना, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल. पहा, ते साईडनी कसं असं पांढरं पांढरं झालेलं आहे, सगळी बुरशी लागलेली आहे. जिथे जिथे ऊन लागतं तिथे ठीक होतं, पण जिथे ऊन लागत नाही तिथे सगळं खराब झालेलं होतं दिवाण. आणि सागवानचं दिवाण असल्या कारणाने ते खूपच असं जास्त हे झालेलं. हे पहा, लग्नाचे हे माझे काही भांडे आहेत जे की नवीनच आहेत. एवढे तांब्या वगैरे आपल्याला रोजच्या वापरामध्ये येत नाहीत, त्यामुळे ते तसेच ठेवलेले. आणि जे पातेलं आहे त्याचं सुद्धा कलर पूर्ण बदललेला आहे. तरी नशीब पाऊस बऱ्याच दिवस झाले, 15-20 दिवस झाले पाऊस नाहीये, तरी ही अशी दिवाणची अवस्था झालेली आहे. सामान जर पाहिलं तर सगळीकडे तेच सामान आणि त्यात ही यशची लुडबुड. तरी नशीब दिदी नव्हती, ती स्कूलला होती. सगळं दिवाण मी स्वच्छ पुसून करून घेतलं, झाडून घेतलं. आणि जाम भूक लागली होती. उपवास होता ह्यांना, शनिवार असल्या कारणाने शाबू बनवलेला. मग तो शाबू खाल्ला. दही आणि शाबू खाल्ल्याच्या नंतरचा आळस तर विचारूच नका. पण आळस करून चालणार नव्हतं, काम तर करणं गरजेचंच होतं, नाहीतर नाही आवरलं तर झोपायचं कोठे हा प्रश्न. मग सगळं दिवाण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं, त्यात सामान काही ठेवलं. आणि हे गादीचं जे कव्हर आहे ते मी धुतलेलं होतं, शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, ते त्यावरती टाकलं. नंतर यश छोटा असताना एक मी गादीसाठी ते एक हे घेतलं होतं, जेणे की पाणी वगैरे सांडलं किंवा सू वगैरे जरी केली तरी ते जात नाही, तसं एक प्लास्टिकचं कव्हर होतं, ते पण टाकलं. आणि नंतर बेडशीट टाकून छानपैकी मी बेड तयार करून घेतला. हे काम तर काही करत नव्हते, नुसतीच लुडबुड चालली होती. मग त्यांना म्हटलं, जा म्हटलं, तुम्ही बाहेरून काही सामान आणायचं होतं. त्यांना सामान आणण्यासाठी पाठवून दिलं. आणि हे पहा, सगळं आवरून घेतलं. तरी हे 2 पोते जे आहेत ते गॅलरीमध्ये मी ठेवलेले, ते आता मशीनला एक एक लावून करून ते स्वच्छ करून नंतर दिवाणमध्ये ठेवायचे होते. नंतर सगळं घर मी स्वच्छ झाडून घेतलं. आणि इतका कचरा निघाला की खूपच कचरा, तो कचरा परत धूळ पण, सगळं घर मी स्वच्छ करून घेतलेलं. आणि इतकी परेशान झाले होते मी, कारण की मी जसं झाडून घेत होते तसं कचरा निघतच होता, धूळ निघतच होती. मग तेवढ्यात यशची मध्ये लुडबुड, दीदीने पण लुडबुड केली. मग काय, सगळ्यांना असं सगळ्यांनी परेशान केलेलं. त्यांना रागवून मग मी त्यांना एका ठिकाणी बसायला लावलेलं आणि सगळं घर मी झाडून घेतलेलं. हा जो मशीनचा जो एरिया आहे तिथे जास्त पाणी हे होतं, कारण की तिथेच बाथरूम असल्या कारणाने तिथे जास्त पाणी असतं. मग ते स्वच्छ करून घेतलं. आणि हे पाही मागची रूम, ही बेडरूम कमी आणि स्टोर रूमच जास्त आहे, कारण की इतका पसारा आहे त्यात की खूपच असं एकही सामान इकडे तिकडे झालं की लगेच पसारा होतो. सकाळी खूप कपडे होते मशीनला लावलेले, ते सगळे कपडे मी जे वाळलेले होते ते काढून घेतले, कारण की मशीन उशिरा लावली होती त्यामुळे सगळेच काही वाळलेले नव्हते. मग ते काही जे वाळलेले आहेत कपडे ते आतमध्ये घेतले आणि सगळं स्वच्छ झाडून घेतलं. झाडून घेतल्याच्या नंतर एवढी धूळ होती घरात, ती पोछाने तर काय आता पुसून जमणार नव्हतं. मग मी हातानेच ते सगळं पुसून घेतलं.
एवढी कंबर दुखत होती, हात दुखत होते, पण हे करणं गरजेचं होतं. कारण की संध्याकाळच्या वेळेला ते असं कचकच लागतं आणि ते चांगलं नाही वाटत, मनाला फ्रेश नाही वाटत. मग हॉल, किचन, बेड हे असं सगळं मी स्वच्छ करून घेतलं. तर फायनली आपल्या हॉलचा लुक असा झालेला आहे. हे 2 पोते इग्नोर करा. हे पहा, इकडचं जशास तसंच आहे. हा पहा, इथे यश बाहेर जाण्यासाठी तयार झालेला आहे आणि आहे मी अशी तयार झालेली आहे. हा, यश पण असं तयार झालेला आहे. दीदी तिकडे तयार होत आहे. हाय, चला आता आवरा पटकन. आता आपल्याला जायचं आहे मंदिर मध्ये. थांब बिट्टू. हा, जायचंय. नंतर आवरून आम्ही आलो गणपती मंदिर मध्ये. गणपती मंदिर आमच्या घरापासून जवळच आहे. इथे फर्स्ट टाइमच आम्ही आलेलो. जेव्हापासून इथे राहायला आलो तेव्हापासून. आज गणेश चतुर्थी असल्यामुळे गर्दी होती या मंदिरात आणि इतकं प्रसन्न वाटत होतं की खूप असं मनाला असं शांतता देणारी ही जागा होती. आणि हे गणपती मंदिर जरी असलं ना तरी आतमध्ये राधाकृष्ण, नंतर महादेव, दत्तांची, साईबाबांची अशी सगळे मंदिर एकत्रच आहेत. आणि हे पहा, हे गणपती महाराजांचं मंदिर आहे आणि इतकं सुंदर आणि छान होतं की एकदम मनाला प्रसन्न करणारं. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि आजूबाजूचा परिसर पाहिला. यशने तर खूप मस्ती केली इथे आणि खूप एन्जॉय सुद्धा केला. मस्ती म्हणजे एन्जॉय केला. प्रत्येक तिथे मंदिरात जाऊन दर्शन घेणं, मूषक राजांच्या कानात त्यांना हे काहीतरी तो म्हणत होता, काय म्हणत होता त्याचं त्याला माहित. इतकं छान वाटत होतं की मनाला एकदम प्रसन्नता देणारं हे ठिकाण होतं. एवढं जवळ आणि इतकं सुंदर मंदिर होतं, पण आम्हाला 4-5 महिने काही माहिती न बाहेर पडल्यामुळे काही माहिती झालं नाही. आता इथून पुढे जेव्हाही काही असेल ना, तेव्हा जेव्हाही असं बोर होईल किंवा असं अपसेट होईल तेव्हा नक्कीच आम्ही इथे जाऊ. खूप छान आणि प्रसन्न असं मंदिर आहे हे. चतुर्थी असल्यामुळे तिथे प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी होती, जी की एकच नंबर होती. त्यामध्ये जिरे पण होते, कढीपत्ता पण होता. इतका फ्लेवर छान होता की एकदम भारी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर. बाय.